आज आपण थोडक्यात छत्रपती शिवरायांची, त्यांच्या जीवनातील माहिती, त्यांच्या जीवनातील घडामोडी, त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग हे सांगणारच आहे। पण त्यासोबतच सध्याच्या आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडतात, ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात, याची सांगड घालून सांगणार आहे। त्याच गोष्टी रूपाने मी तुम्हाला सांगेन, परंतु माझा दृष्टिकोन हाच असतो की इथून पुढे जी पिढी घडणार आहे, इथून पुढे जे युवक निर्माण होणार आहेत, त्यांनी योग्य मार्गावर जावं, त्यांनी योग्य मार्गावर छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास पुढे आणावा, हाच एवढा उद्देश आहे। मित्रांनो, शिवजयंती म्हणजे नक्की काय? ही एका व्यक्तीची, देवाची पूजा नसून ही विचारांची पूजा आहे। महाराष्ट्रात किंवा देशात शिवरायांची जयंती उत्साहात साजरी केली जाते, परंतु आपण सर्वजण ज्या उत्साहाने साजरी करताय त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार। आणि मला जितकी माहिती आहे, छत्रपती शिवरायांसंदर्भात काही घोषणा दिल्या जातात, त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाची घोषणा की जिला आपण गारद असं म्हणतो। तर सर्वप्रथम आपण ती गारद देऊया आणि आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूया। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रार्थ शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय श्रीराम, जय हनुमान। पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, नमो पार्वती पते, हर हर। छान, आज महाराष्ट्र आपल्याला घडवायचं। मित्रांनो, मी तुमच्या समोर आज एक गोष्ट नक्की कबूल करतो, मी अफजल खानाचा पोतळा बाहेर काढणारा व्याख्याता नाही, मी शाहिस्ते खानाची बोटे छाटणारा व्याख्याता नाही, मी तुम्हाला एखादा विनोद सांगेन, तुम्ही हसाल, तुमचं मनोरंजन होईल, या पद्धतीचा मी व्याख्याता नाही। मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते मार्मिकच सांगणार आहे। माझ्यापेक्षा वयाने मोठे इथं मंडळी उपस्थित आहेत, माझ्यापेक्षा अनेक पावसाळे पाहिलेली रथी महारथी मंडळी इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाने मी व्याख्यानास सुरुवात करत आहे। व्याख्यानातील पूर्वार्ध हा पूर्णपणे छत्रपती शिवरायांच्या जीवनाशी संबंधित असेल आणि त्यानंतरचा संपूर्ण उत्तरार्ध हा आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रगतीपथावर जाईल या संदर्भात असेल। माझं व्याख्यान हे आजच्या युवा पिढीला उपयुक्त असेल, माता भगिनींना उपयुक्त असेल आणि प्रत्येक घटकाला उपस्थित जे आहेत त्यांना उपयोगी असं असेल। मित्रांनो, मी एक सर्वसामान्य सहाय्यक शिक्षक आहे। मी व्याख्यानाला येण्याचं कारण एवढंच आहे की मला वाचन व्यासंग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे माझं जे ज्ञान आहे ते माझ्यापुरते मर्यादित ठेवण्यापेक्षा इतरांना सुद्धा त्यातून चार गोष्टींची माहिती होईल। छत्रपती शिवरायांबद्दल कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पूर्णपणे माहिती नाहीत। आपण शिवजयंती थाटामाटात साजरी करतो, परंतु खरा इतिहास, खऱ्या गोष्टी कोणत्या आहेत या आपल्याला समजणं गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या मातीत जन्मलो मी, बघा, ज्या मातीत जन्मलो मी तिचा रंग सावळा आहे, ज्या मातीत जन्मलो मी तिचा रंग सावळा आहे, लक्षात ठेवा, आयुष्यभर मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचा मावळा आहे। आणि याच धर्तीवर मी माझा परिचय देतो, मी शैलेश दयानंद निकम, राहणार मुरडे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। माझं ध्येय एकच आहे, छत्रपतींचे विचार प्रसारित करणे आणि त्याचप्रमाणे जे बालगोपाळ आहेत त्यांना योग्य मार्गावर नेणे। तर मित्रांनो, गेली 2 वर्ष जी काही राजांची संधी करण्याची, सेवा करण्याची जी संधी मला मिळालेली आहे, त्या सेवेप्रती मी खूप अतिशय जागरूकतेने, विचारपूर्वक काही गोष्टी आपणासमोर मांडतो। माझी एक इच्छा आहे, ज्याप्रमाणे मी इथे आपणासमोर विविध विचार मांडतोय, मांडणार आहे, त्याप्रमाणे भविष्यामध्ये येथील जी तरुण मंडळी आहेत, येथील जी युवा मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा प्रयत्न करा, बोलण्याचं धाडस करा। काय आहे, आपले जे विचार आपल्या मनामध्ये आपण साठवून ठेवणार आहोत तेच विचार आपल्याला फक्त दुसऱ्यांमध्ये रुजवायचे आहेत। आणि म्हणूनच सांगतो, जो चुकतो, बोलताना प्रत्येक जण चुकणार आहे, प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक जण चुकणार आहे, जो चुकतो तो शिकतो आणि जो हसतो तो आयुष्यभर फसतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। मित्रांनो, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण जन्माला आलो आहोत, याच्यामध्ये कोणताही संशय नाही,
परंतु जर सर्वसामान्य म्हणूनच आपण गेलो तर आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का? तर नाही. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण पहिल्यापासून आपल्या मनावर छत्रपतींचे विचार बिंबवले पाहिजेत. आपण मावळा म्हणून जगलं पाहिजे. महाराजांची कीर्ती, महाराजांची शौर्य कथा, महाराजांची कार्यप्रणाली ही आपणासमोर आज आपण विचार करून अंगीकारणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम कोणतीही गोष्ट आपल्याला जर करायची झाली तर उपयुक्त ठरते ती म्हणजे प्रेरणा. प्रेरणा कोणाची असावी? प्रेरणा लहान मुलांनी आपल्या पालकांची घ्यावी. प्रेरणा इतरांनी आपल्या सहकार्यांची घ्यावी. प्रेरणा माझ्या छत्रपती शिवरायांची घ्यावी, शंभू राजांची घ्यावी. आणि हीच प्रेरणा घेऊन आपण जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे. मित्रांनो, या धर्तीवर ना चिंता ना भीती, ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त राजे शिव छत्रपती, त्यांनी कधीही जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचं भय बाळगू नये. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. आणि पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर आपल्या शिवबाचंच काळीज हवं, आपल्या शिवबाचंच काळीज हवं. पेटवली रणांगणे देह झिजवला मातीसाठी. बघा, काही चारोळ्या, काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडणार आहे. बिंबू मनात लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही ठिकाणी आपल्याला उपयोगी येतील. पेटवली रणांगणे देह झिजवला मातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. शिव शंभू सी स्मरूनही हे स्वराज्य राखण्याची साधा आहे. म्हणूनच लाखो करोडो हा मावळा आपल्या राजांवर फिदा आहे, आपल्या राजांवर फिदा आहे. मित्रांनो, आज छत्रपती शिवरायांची जी जयंती आहे, आपण शिवभक्त आहोत. आपण उत्कृष्ट पद्धतीने साजरी करणार आहोत, साजरी करतोय. आपण विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतोय, विविध प्रकारचे साहसी खेळ आयोजित करतोय. परंतु लक्षात घ्या, आपण जेव्हा मी आपल्या इथे पहिल्या वर्षी आलो होतो तेव्हा मी आपणासमोर तानाजी मालुसरे यांची भक्ती, यांची शक्ती, यांची लढतानाची युक्ती आपणासमोर मांडली होती. त्यानंतर गतवर्षी मी आपल्या समोर आलो छत्रपती शिवरायांच्या जीवनातील पैलू. इथे मला वाटतं काका उपस्थित आहेत. त्यांची आणि माझी गेल्या वेळी खूप चर्चा झाली, कौतुक सुद्धा त्यांनी थोडंफार केलं. मला सुद्धा बरं वाटलं की आपण जे 4 विचार मांडलेले आहेत ते सर्वांना समजले. मग यावर्षी पण पुन्हा तेच सांगू का? नाही, कदापि नाही. यावर्षी मला काय करायचंय, जे आपलं हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये रामराज्य स्थापित करायचं आहे आणि त्याचप्रमाणे छत्रपती युग सुद्धा आणायचं आहे. आणि त्याच उद्देशाने मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या शांतचित्ताने समजून घ्या. तर मंडळी, छत्रपती सेवेचा हा छोटासा प्रयत्न आपल्या मनाला भावल्यास, आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले विचार कमेंटच्या माध्यमातून आम्हापर्यंत पोहोचू दे. मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि वंदे मातरम.